नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हिटलरच्या माईन काम्प या आत्मचरित्रामधली एक गोष्ट मी अनेकदा मुद्दाम परत परत आठवण करायला सांगतो. त्याच्या सहकारी लेखकाने, म्हणजे जो डिक्टेशन वगैरे घेत होता, त्याने त्यावेळेला हिटलरला प्रश्न विचारला होता की जगातले सगळे ज्यू मारून टाकलेस तर तुझं समाधान होईल का? कारण ज्यू समाजाचा, ज्यू जातीचा, धर्माचा, वंशाचा हिटलर कमालीचा द्वेष करायचा, तिरस्कार करायचा. आणि तुम्हाला माहिती 60-70 लाखाहून अधिक ज्यूंची हत्या अत्यंत पद्धतशीररित्या हिटलरने त्या काळात घडवून आणली. आणि म्हणून त्याची जी राजकीय विचारसरणी होती त्याचा एक जागतिक विरोध केला जातो किंवा त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे नाझिझमच्या. त्याचं कारण ते. पण हा जो प्रश्न विचारला गेला की सगळे ज्यू मारून टाकली की तू समाधानी होशील का, या प्रश्नावर हिटलरने दिलेलं उत्तर अतिशय चतुर आणि समजून घेण्याचं आहे. प्रामुख्याने ज्यांना सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करायचंय, पुढे जायचंय, समजून घ्यायचंय समाजकारण, राजकारण, त्यांच्यासाठी हिटलरचं हे वक्तव्य जे आहे हे फार बहुमोलाचं मार्गदर्शक आहे. हिटलर म्हणतो, छे छे, सगळे ज्यू मारून चालणार नाही. जगाला दाखवण्यासाठी एखादा ज्यू असलाच पाहिजे. आणि तो खरोखरच सापडत नसेल तर मग एक खोटा नाटा कृत्रिम नसलेला ज्यू बागुलबुवा म्हणून लोकांसमोर उभा करावा लागेल. कारण ज्याचा द्वेष करता येईल असं काहीतरी असलं तर द्वेषावर आधारित संघटना लवकर झपाट्याने उभी करता येते. त्यामुळे काही का असेना, लोकांना ज्याचा तिरस्कार वाटेल आणि ते संपवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील असं काहीतरी काल्पनिक का होईना भूत उभं केलं पाहिजे. हिटलर जे म्हणतो ना ते आजच्या भारतातल्या सो कॉल्ड सेक्युलर, लिबरल, पुरोगामी लोकांचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन किंवा हत्यार बनलेलं आहे. भाजपला, संघाला, मोदींना हरवता येत नसेल कायदेशीर मार्गाने, संवैधानिक मार्गाने, घटनात्मक मार्गाने, जर भाजपला, मोदींना हरवता येत नसेल तर एक कसला तरी बागुलबुवा निर्माण करा. मग तो चौकीदार चोर असतो, कधी तो वोट चोर असतो, वेगवेगळे ईव्हीएम मध्ये गडबड असते, चुनाव आयोग पण पक्षपाती असतो, काही ना काही. आणि नेमकी तीच गोष्ट आता बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या अद्ययावत मतदार याद्या बनवण्यात आल्या तेव्हा वोट चोरी अगदी यात्रा काढण्यात आल्या, काय काय प्रेझेंटेशन करण्यात आलं. महाराष्ट्र आणि तेलंगणातले किंवा बंगलोर मधले कुठल्या कुठल्या मतदारसंघातल्या खोटे नोटे कागदपत्र दाखवण्यात आले. सगळ्या माध्यमातून त्यावर गाजावाजा करण्यात आला. पण जेव्हा ते सगळे पुरावे तपासण्याची वेळ आली तेव्हा मात्र ते पुरावे माझे नाहीत हे राहुल गांधींनी उघडपणे सांगितलं. आणि अनेक पुरोगामी सेक्युलर बुद्धिजीवींनी राहुल गांधींच्या या खोटारडेपणाचं समर्थन केलं की पुरावे देण्याची गरज काय, डेटा तो तुमचा आहे. अरे पण डेटा खोटा कुठे आहे? आणि म्हणून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितलं होतं की तुम्ही जो आरोप करताय त्याची आम्ही जरूर चौकशी करू, त्याच्यावर कारवाई करू, पण ते सगळं शपथपत्रावर लिहून द्या. राहुल गांधी म्हणाले, मी ऍफिडेव्हिट देणार नाही, मी शपथपत्र देणार नाही. आणि मी तेव्हा देखील वारंवार सांगत आलो की शपथपत्र लिहून दिलं आणि उद्या त्यातलं काही खोटं ठरलं तर शिक्षा होऊ शकते. आणि म्हणूनच जे दादांत खोटं आहे, दादांत खोटं आहे, त्याचं ऍफिडेव्हिट द्यायला राहुल गांधी तयार नव्हते. आणि आता हीच गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध सुद्धा झालेली आहे. एडीआर नावाची संस्था, तिच्या वतीने सुप्रीम कोर्टात गेलेले तथाकथित बुद्धिमंत किसान नेते
सेफॉलॉजिस्ट योगेंद्र यादव यांना सुप्रीम कोर्टाने अक्षरशः नागडं करून टाकलं. आणि मग त्यांच्या वतीने वकील म्हणून उभे असलेले प्रशांत भूषण हे सुद्धा उघडे पडून गेले. याचं कारण असं की बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी तिथल्या खोट्या नाट्या नोंदवलेल्या किंवा मृत झालेल्या लोकांना मतदार यादीतून वगळून काय ते अद्ययावत मतदार यादी तयार करण्याची जी योजना राबवली गेली त्याच्या विरुद्ध या लोकांनी काहूर माजवलं होतं. एकदा तर दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी अडधा बिहारच्या कुठच्या तरी खेडूतांना घेऊन आले आणि दाखवले की बघा ही माणसं जिवंत आहेत आणि यांची नावं मतदार यादीतून वगळलेली आहेत. जेव्हा पत्रकारांनी बाहेर पडल्यानंतर त्या लोकांना विचारलं की तुमचं नाव कुठच्या गावातलं आहे, कुठच्या यादीत आहे, तेव्हा त्या लोकांनी साफ सांगायचा नकार दिला. उलट त्यातल्या एक दोघांनी सांगितले आमची नावं मतदार यादीत आहेत, आमची मेलोलो म्हणून मतदार यादीतली नावं गाळलेली नाहीत. म्हणजे राहुल गांधी धादांत खोटं बोलत होते, धादांत खोटं बोलत होते. आणि म्हणूनच जे पत्रकारांसमोर बोललं, थापा मारल्या, स्टेजवरून खोटं बोललं तर त्याची शिक्षा होणार नाही, पण कोर्टासमोर शपथपत्रावर ते खोटं बोललं तर शिक्षा होईल, कोर्टाची फसवणूक म्हणून, न्यायाची फसवणूक म्हणून. म्हणूनच राहुल गांधींनी यावर प्रतिज्ञापत्र द्यायचं नाकारलेलं होतं. पण तो मूर्खपणा योगेंद्र यादव यांनी केला. आणि माझ्या विश्वसनीय सूत्र आणि लक्षात ठेवा हा विषय सुप्रीम कोर्टात गेला की ताबडतोबीने ह्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचं थांबवा, कारण यातून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं जाईल. आणि तोच तर कारस्थान आहे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाचं. ही याचिका घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेले 3 महिने धुमाकूळ घातला गेला. सुप्रीम कोर्टाने त्या कार्यवाहीवर स्थगिती दिली नाही, उलट याचिका करते म्हणजे एडीआर योगेंद्र यादव असले जे लफंगे आहेत त्यांना एक सांगितलं की तुम्ही एक करा, तुम्ही म्हणता 80 लाख लोकांची नावं गाळली जाणार आहेत, 80 लाख मोठा आकडा आहे सोडून द्या, पण 15 लोक आमच्या समोर कोर्टात असे घेऊन या की जे लोक कोर्टामध्ये सिद्ध करतील की आम्ही जिवंत आहोत आणि आमची नावं काटली गेलेली आहेत. 15 लोक सुद्धा यांना कोर्टात आणता आले नाहीत. आणि जे आणले गेले त्यांना जेव्हा कोर्टाने किंवा इतरांनी पत्रकारांनी तपासायचं ठरवलं तेव्हा त्यांना पत्रकारांशी बोलू सुद्धा देण्यात आलं नाही. इथेच कळतं की हा सगळा खोटा नाटा प्रकार कसा होता. पण ती माणसं आधी गेली ठीक आहे, पण ज्या ज्या लोकांना हा खटला चालवायचा होता त्याची दखल कोर्टाने घेतली होती, कारण मॅटर सुप्रीम कोर्टात आलेलं होतं. आणि लवकरच जे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश होणार आहेत सूर्यकांत पुढल्या महिन्यामध्ये, त्यांच्याच खंडपीठासमोर हा विषय होता. आणि ती सुनावणी चालू असताना आता काल 10 तारीखला जे काय प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं की ही 2 माणसं आहेत, ही मेली असं म्हणतायत आणि यांची नावं वगळली आहेत, पण ताबडतोब निवडणूक आयोगाच्या वकिलांनी तिथल्या तिथे कागदपत्र दाखवून दिली की त्यांची नावं वगळलेली नाहीत. मग या 2 व्यक्ती कोण आहेत ज्यांची ऍफिडेव्हिट घेऊन प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे 2 दिग्गज महान बुद्धिमंत वगैरे 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 हे किती लफंगे आहेत हे तिथल्या तिथे सिद्ध झालं. कारण ज्या 2 काय मतदारांची ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली त्यांची दुसरी बाजू निवडणूक आयोगाने तात्काळ कोर्टाच्या नजरेस आणून दिली. कारण हा विषय आधीच्या सुनावणीत झालेला होता आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बिहारची जी काय लॉ ऑथॉरिटी वगैरे आहे त्यांनी याची तपासणी करावी आणि बिहारच्या कायदा व्यवस्था काय लॉ ऑथॉरिटी आहे
त्यांनी जेव्हा ही दोन माणसं शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांचं घरदार नाव पत्ता काहीही कुठेही सापडत नाही. म्हणजे जी दोन माणसं अस्तित्वात नाहीत त्यांच्या नावाने खोटी प्रतिज्ञापत्र बनवण्यात आली आणि ती थेट सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली. ज्या वेळेला सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा प्रश्न योगेंद्र यादव यांना विचारला की ही दोन माणसं कोण आहेत, कुठे आहेत, शोध घेतल्यानंतर ती सापडत नाहीत असा तपास करणाऱ्यांचा रिपोर्ट आहे, त्यांचे पत्ते द्या, त्यांना दाखवा, तुम्ही घेऊन जा, आम्हाला इकडे आणून हजर करा. तेव्हा योगेंद्र यादव सांगतात की मला अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून ही ऍफिडेव्हिट मिळालेली आहेत. म्हणजे ज्या व्यक्तींची ऍफिडेव्हिट योगेंद्र यादव हा तथाकथित बुद्धिमंत भामटा सुप्रीम कोर्टात सादर करतोय, त्याला सुद्धा ही दोन माणसं कोण आहे ते माहिती नाही. ती खरोखर माणसं आहेत का, जन्माला आलीत का, मेलीत का, याचा काहीही पत्ता नाही सूत्रांकडून. आणि ही सूत्र कोण आहेत, जी सूत्र समोर येत नाहीत आणि जी माणसं अस्तित्वात नाहीत, शोधून सापडत नाहीत, त्यांची प्रतिज्ञापत्र तयार करणारी ही सूत्र कोण आहेत. इथे तुमच्या लक्षात येईल की पराचा कावळा करण्यासाठी पर तरी असावा लागतो, राईचा पर्वत करायला राई तरी असावी लागते. पण तिथे राई आहे हे विश्वसनीय सूत्रांकडून कळलं. 85 लाख 65 लाख लोकांची नावं वगळणार, त्यातली दोन नावं दाखवली तर 85 लाख 65 लाख हा डोंगर आहे. पण तो डोंगर राईचा पर्वत केलाय, पण राई कुठे आहे. तर ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट म्हणतं की ठीक आहे, तुम्ही दोन राईचे मोहरीचे दाणे आणलेत, ती दिसतायत कुठे दाखवा, सापडतात कुठे दाखवा, तेव्हा ते म्हणतात विश्वसनीय सूत्र सांगतात की राईचे दोन नाणे आहेत, आणि ज्या अर्थी राईचे दोन नाणे आहेत याचा अर्थच राईचा पर्वत सुद्धा आहे. माणसं किती बेशरम असतात. मला या निमित्ताने परत एका जर्मन कवी विचारवंत हेनरिक हायने याची आठवण येते. हेनरिक हायनेचं एक वचन मी वाचलेलं आहे. तो म्हणतो ज्या वेळेला काही लोकांना असा दिव्य साक्षात्कार होतो की आपल्याला सत्य गवसलेलं आहे, सत्य फक्त आपल्यालाच माहीत आहे, असं जेव्हा काही लोकांना भ्रम होतो, तेव्हा ते आपला भ्रम हाच सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी धादांत खोटं बोलायला लागतात. खोट्याचा आधार घेऊन सत्य सिद्ध करायला कटिबद्ध होतात. तेव्हा प्रशांत भूषण असो किंवा योगेंद्र यादव असो, ही दोन्ही माणसं त्यासारखी आता भ्रमिष्ट झालेली आहेत. आणि फक्त हे दोघेच कशाला, जे जे कोणी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, RSS यांचे विरोधक आहेत, त्यांची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. आपण जर निवडणुकीच्या घटनात्मक किंवा कायदेशीर मार्गाने मोदींना पराभूत करू शकत नसू, हरवू शकत नसू, तर मग खोटं नाटक काहीतरी गोष्टी उभ्या करायच्या, ज्याला आजकालच्या वर्तमानपत्राच्या भाषेमध्ये फेक एन्काउंटर म्हणतात, तेव्हा फेक एन्काउंटर करून, आणि हे झालेलं आहे मित्रांनो. अगदी UPAच्या काळामध्ये 8 वर्ष प्रज्ञासिंग ठाकूर आणि तुमच्या कर्नल पुरोहित या दोघांना मालेगावच्या बॉम्बस्फोटातले आरोपी म्हणून 8 वर्ष तुरुंगामध्ये सडवण्यात आलं, त्यांची आयुष्य बर्बाद करण्यात आली. 16 वर्षानंतर निकाल येतो की या विषयात कुठलाही ग्राह्य पुरावा नाही. म्हणजे 16 वर्ष ही दोन माणसं, समाजातली प्रतिष्ठित माणसं आरोपी होती, बॉम्बस्फोटाचे आरोपी होती, त्यासाठी त्यांना बदनाम करण्यात आलं. राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, मुस्लिमांच्या मतासाठी त्याचा सरसकट प्रचारात वापर करण्यात आला. आणि प्रत्यक्षात मोहरी नाही, राईचा पर्वत करण्यात आला. पण राईचे ते दोन दाणे म्हणजे कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंग ठाकूर हे लक्षात घ्या. आता त्यावर काय पुरावा नाही,
16 वर्ष कुठल्याही पुराव्याशिवाय ही दोन माणसं तुरुंगात होती. त्यांच्यासाठी यांच्या डोळ्यात दोन अश्रू येत नाहीत. पण इतर अशाच प्रकारे जेव्हा सेक्युलर अर्बन नक्सलाईट पकडले जातात तेव्हा मात्र यांच्या गंगा यमुना डोळ्यातल्या थांबत नाहीत. कुठलाही कोणतं पुरोगामी लेखक पत्रकार संपादक बघा, तो उमर खलीद आहे, तो तुरुंगात आहे, त्याच्याविरुद्धही पुरावा नाही, सुनावणी नाही. किंवा मुंबईच्या पश्चिम उपनगरी रेल्वेच्या गाडीत जे बॉम्बस्फोट झाले होते त्यासाठीचे आरोपी सुद्धा पुराव्या अभावी सुटले. त्यासाठी मात्र यांच्या डोळ्यात घळघळा अश्रू वाहतात. पण यापैकी एकालाही, कर्नल पुरोहित सुद्धा तसेच सडले तुरुंगामध्ये, प्रज्ञासिंग ठाकूर सडली. तेव्हा नाही, तेव्हा या उत्साहाने त्यांच्यावर खोट्या नोट्या आरोपाचे बंगलेच्या बंगले इमले उभे करत होते. कारण हे मूळतः खोटारडे, मूलतः खोटारडे. आणि म्हणून बंगालमध्ये आता निवडणूक मतदार याद्या या अद्ययावत होणार आहे. आणि पोटदुखी सगळी तिथेच आहे की जे बिहारमध्ये अगदी सुप्रीम कोर्टाच्या अग्निदिव्यातून सुद्धा अलगद बाहेर पडलेला आहे, तो प्रयोग बंगालमध्ये आणि देशभर होणार आहे. ज्या बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोरांना या देशाचं नागरिकत्व मिळवून देण्यासाठी हे सगळे पुरोगामी विचारवंत अखंड आटापिटा करतायत, त्याला देशभरातून हुसकावून लावलं जाईल ही भीती या बिहारच्या मतदार वोट चोरीच्या प्रकरणातली आहे. पण वोट चोर पकडला, खुद्द सुप्रीम कोर्टाने पकडला. खोटी नाटी प्रतिज्ञापत्र देऊन, खोटी नाटी प्रतिज्ञापत्र देऊन या सगळ्या घुसखोरांना वाचवण्याचा जो अटापिटा प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव सारखे लोक करत होते, ती चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि बोलती बंद झाली योगेंद्र यादवची. नाही नाही, विश्वासार्ह माणसांनी दिली. योगेंद्र यादव ज्याच्यावर विश्वास ठेवतात तो अधिक खोटारडा असणार, कारण खोटारडा माणूस खोटारड्यावर विश्वास ठेवू शकतो, किंबहुना खोटारडा कोणी नसतोच. हेच स्वतःला सत्यवादी समजून दादांत खोटेपणा करत असतात. आणि योगेंद्र यादवची ती ख्यातीच आहे, स्वतःचं संघटन उभं करता आलं नाही. आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्य म्हणून पुढाकार घेतला, त्याच्यावर वेळीच केजरीवालने ढुंगणावर लाथ मारली, म्हणून पुढची 10 वर्ष केजरीवाल निदान दिल्लीचा मुख्यमंत्री होऊ शकला. असे सल्लागार असल्यावर राहुल गांधींना काँग्रेस बुडवायला वेगळे प्रयत्न करायला लागत नाही, वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही. मुद्दा असा आहे की ज्यावेळेला ही सगळी सुनावणी 10 तारीखला कोर्टात झाली, त्या सुप्रीम कोर्टाने ठणकावून विचारलं की याची जबाबदारी कोण घेणार. तुम्ही कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही धादांत खोटी कागदपत्र दस्तावेज सादर केलेत, याची जबाबदारी कोण घेणार. तेव्हा हे सांगतात नाही नाही, मला कोणीतरी आणून दिलं, तो अत्यंत विश्वसनीय सूत्र आहे. कोण विश्वसनीय सूत्र आहे? हवेतून कोणी जादू करून तुमच्याकडे अफिडेव्हिट टाकली. योगेंद्र यादवला तर हे झटकता येतं, कारण योगेंद्र यादव सुप्रीम कोर्टातला वकील नाहीये. पण त्यांची केस मांडणारा प्रशांत भूषण हा मात्र सुप्रीम कोर्टाचा एक ज्येष्ठ वकील आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषणला खडसावलं. असं हवेत बोलून चालणार नाही आणि झटकून चालणार नाही. तुम्हाला याची जबाबदारी घ्यावी लागेल. ही अफिडेव्हिट आली कुठून, ही बनवणारा कोण, तुमच्यापर्यंत पोहोचवणारा कोण. जी माणसं जन्माला आली नाहीत त्यांच्या नावाने अफिडेव्हिट बनवून सुप्रीम कोर्टात तुम्ही सादर केले, सूत्र कोर्टात आलेली नाहीत. कोर्टामध्ये सूत्र आलेली नाही, तुम्ही आलाय, सबब तुम्ही जबाबदार आहे. आणि मग योगेंद्र यादव नागडा झाला आणि प्रशांत भूषण उघडा पडला. पण अर्थात
त्यांना लाज नसते. पुरोगामी लोकांची पहिली जर गुणवत्ता कुठची असेल तर ते निर्लज्ज असतात, नागडे असतात. त्यामुळे धादांत खोटं बोलू शकतात, धादांत खोटं. आणि पकडलं गेल्यानंतर परत आम्ही अनवधानाने केलं असं म्हणून परत माफी मागायलाही तयार असतात. असो मित्रांनो, ह्या माणसांचं यापुढे काहीही ऐकताना विश्वास ठेवा की ही माणसं धादांत खोटं बोलत असतात. हे काही बोलतील ते पहिलं खोटं ठरवायचं, मग पुढचा विचार करायचा की हा काय म्हणाला. पण हा बोलतोय याचा अर्थच ते खोटं आहे हे समजून घ्यायला हरकत नाही. यांचं खोटं सूर्यप्रकाशा इतकं खरं आहे. योगेंद्र यादव बोलला खोटं आहे, राहुल गांधी बोलले खोटं आहे, पुरोगामी कोणीही काही दावा करतो तो खोटा आहे, हे गृहीत धरूनच पुढे राजकारणाचा विचार करा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.